मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचं पैशांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी, चहूबाजूने आपल्या घरात पैसा येण्यासाठी, घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिसा पैशांनी कायम भरून राहण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. प्रत्येकाला वाटत असतं की माझ्याकडे पैसा असावा, माझ्याकडे पैसा असावा, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिसा पैशांनी भरून राहावा. पैसा मिळवण्यासाठी आपण व्यवसाय करतो, नोकरी करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण तरीही पैसा येत नाही. घरातल्या कुठल्याच व्यक्तीची प्रगती होत नाही, हवं तितकं यश मिळत नाही. अशा वेळी आपल्याला कळत नाही नक्की काय करू. बऱ्याच वेळा मेहनत करून थकतो, प्रयत्न करून हारतो, पण पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही. पैसा येण्याची एक वाट असते, पण जाण्याच्या मात्र 1000 वाटा असतात. बघा, तुमची हीच अडचण दूर होण्यासाठी कितीही तंगी असेल, कितीही पैशांची चणचण असेल, कितीही दारिद्र्य असेल, कितीही गरिबी असेल, कितीही तुम्हाला नशीब साथ देत नसेल, हा उपाय करा. या एका उपायाने तुमच्या सर्व पैशांच्या अडचणी दूर होतीलच, पण तुम्हाला काही तासात अनुभव यायला सुरुवात होईल. लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचून येईल. कुठून ना कुठून तुमच्या घरामध्ये धनलाभ जो आहे हा व्हायला सुरुवात होईल. मी स्वतः केलेला हा उपाय आहे. आता हा उपाय केला आणि माझ्याकडे करोड रुपये आले असं नाही. तुम्हाला सांगते, एका व्यक्तीने, म्हणजे आमच्या खूप जवळच्या लोकांनी आमच्याकडनं पैसे घेतले होते. माझ्या मिस्टरांकडून तुम्हाला सांगते, एक 6 वर्ष झाली असतील. ते लोक देण्याचं नाव काढत नव्हते आणि आम्हाला त्यावेळेस पैशांची खूप गरज होती. आणि हीच रेमेडी, हीच टेक्निक, हीच सेवा, हा उपाय मी करायला सुरुवात केली. तुम्हाला सांगते, तिसऱ्याच दिवशी ज्या व्यक्तीने आमचे पैसे घेतले होते त्या व्यक्तीने माझ्या पतीच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. फक्त तिसऱ्याच दिवशी. ना तो व्यक्ती भेटला, ना त्याचा फोन आला, काहीच नाही. म्हणजे त्या अगोदर आम्ही खूप त्याला निरोप दिले, खूप प्रयत्न केले, पण तो पैसे देण्याचं नाव घेत नव्हता. पण या उपायाने तो चमत्कार झाला, किंवा त्याला ती बुद्धी सुचली आणि त्याने आमचे पैसे रिटर्न दिले. म्हणजे मला स्वतःला आलेला हा अनुभव आहे आणि तोच उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे. काय करायचं आहे यासाठी? कुठलाही दिवस, आठवड्यातील जो दिवस तुम्हाला आवडतोय त्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी 8, 9, 10, आता कोणी 7ला झोपतं तर 7ला करा, कोणी 12ला झोपतं 12ला करा. जेव्हा तुम्ही झोपता त्यावेळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे एक तमालपत्र. मी तुम्हाला पेज, वहीचं पान दाखवते, पण तुम्हाला घ्यायचं आहे तमालपत्र, ज्याला आपण तेजपत्ता असे म्हणतो. एक छान तमालपत्र, छान तेजपत्ता तुम्हाला घ्यायचा आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला हिरव्या, निळ्या, पिवळ्या किंवा लाल रंगाच्या शाईचा एक पेन घ्यायचा आहे. घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात, तुम्ही बेडरूममध्ये बसलात चालेल, लिव्हिंग एरियात बसलात, जिथे तुम्हाला शांत वाटते, जिथे निवांत वाटते, अशा ठिकाणी फक्त तुम्हाला बसायचं आहे. बसल्यानंतर जे तमालपत्र किंवा पेज तुम्ही हातात घेतलेलं आहे त्यावरती तुम्हाला या रंगाच्या पेनाने, जो पेन घेतलेला आहे त्याने तुम्हाला जी अमाऊंट हवी आहे ती अमाऊंट तुम्हाला लिहायची आहे. कुणाला लाख रुपये हवे असतील, कुणाचं काही कर्ज असेल, कुणाकडनं काही पैसे घेतले असतील. आता आमच्याकडनं त्या भाऊंनी 5 लाख रुपये घेतले होते, म्हणून मी तमालपत्रावरती 5 लाख लिहिले होते. तुमची जी अमाऊंट असेल, जी तुम्हाला अपेक्षित असेल, जे येणं तुम्हाला अपेक्षित आहे, किंवा जी काही तुम्हाला रक्कम अर्जंटमध्ये हवी आहे, ती तमालपत्रावरती फक्त एका शब्दात तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे. लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे तमालपत्र फोल्ड करायचं आहे. आता मी तुम्हाला पेज दाखवते, पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला तमालपत्रच घ्यायचं आहे. ते तुम्हाला असं छान फोल्ड करायचं आहे. आणि फोल्ड केल्यानंतर तुम्हाला त्याला एक फुलवालं असं लवंग टोचायचं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये फुलवालं लवंग असतं. लवंग हे लक्ष्मीला खूप विशेष प्रिय असतं. हे फुलवालं लवंग तुम्हाला या तमालपत्राला टोचायचं आहे. तमालपत्राला लवंग टोचल्यानंतर, आता समजा इथे फुलवालं लवंग मी तमालपत्राला टोचलं, तर तुम्हाला या बॅक साईडने, बाजूच्या, बघा या बॅक साईडने, बाजूने तुम्हाला मी जो एक नंबर सांगते तो नंबर तुम्हाला लिहायचा आहे. बघा, हा नंबर खरं तर धनप्राप्तीचा नंबर आहे. हा नंबर शुक्राचा, म्हणजे हा अंक शुक्राचा कारक आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की शुक्र हा धन देणारा ग्रह आहे, हा धन स्थिर करणारा ग्रह आहे. शुक्र हा आपल्याला श्रीमंत करणारा ग्रह आहे. त्यामुळे शुक्राचा कारक असणारा पहिला अंक हा 7 आहे. म्हणून तुम्हाला इथे 7 हा अंक लिहायचा आहे. 7 अंक लिहिल्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढे 2 हा अंक लिहायचा आहे, 2. ठीक आहे. त्याच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे 0 आणि त्याच्या पुढे लिहायचं आहे 9, म्हणजे 9.
7209 7209. पुन्हा एकदा ऐका 7209 7209. बघा 7 हा अंक शुक्राचा कारक आहे, तर 2 हा अंक गुरुचा कारक आहे. जेव्हा गुरु मजबूत असतो, गुरुची साथ असते, तेव्हा आपल्या आयुष्यात बघा, तेव्हा आपल्या आयुष्यात चहूबाजूने धनाचा लाभ हा आपल्याकडे खेचला जातो. म्हणून गुरुसुद्धा मजबूत असणं आपल्याला साथ देणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यापुढे मी 0 हा अंक लिहिलेला आहे. 0 हा अंक शनीचा कारक आहे. बऱ्याच वेळा शनीची साडेसती असते. बघा, जेव्हा जेव्हा अडथळे येतात, अडचणी येतात, आपण काय म्हणतो, शनी मागे लागलाय. पण जेव्हा 0 हा अंक लिहिता तेव्हा शनी मजबूत होतो. शनीची असणारी जी साडेसती आहे ती तिथेच समाप्त होते. आणि त्याच्यापुढे तुम्ही 9 लिहिलाय. 9 हा अंक नवही ग्रहांशी निगडीत आहे. बघा, जर तुम्ही 7 आणि 2 यांची बेरीज केली तर ती सुद्धा होते 9, आणि 0 आणि 9 यांची बेरीज केली तर ती होते 9. म्हणजे इथे सुद्धा 9 अंक भेटतो. 7, 2, 9, 0, 9 यांची बेरीज केली इथे सुद्धा भेटतो 9. म्हणजे 9 हा अंक नवग्रहांशी निगडीत आहे. आणि जेव्हा नवग्रह मजबूत असतात तेव्हा आयुष्यात आपण जे इच्छितो, जे मागतो ते आपल्याला मिळते. म्हणून जेव्हा तुम्ही या तमालपत्रावरती तुम्हाला जे काही हवं आहे, जी रक्कम हवी आहे, ती जेव्हा तुम्ही या तमालपत्रावरती लिहिता आणि त्याच्याच बॅक साईडला जेव्हा तुम्ही हा अंक लिहिता 7209, तेव्हा नवग्रहांची साथ मिळते. मग तुम्ही यामध्ये लिहिलेलं जे असेल ते नवग्रहांना मान्य होते आणि तुम्हाला ते प्रदान करतात. ठीक आहे. बघा, 7209 हा जो अंक आहे हा खरं तर धनप्राप्तीचा एंजल अंक आहे. म्हणजे धन देणारा हा धनदेवीचा नंबर आहे. आता तुम्हाला हे तुमच्या हातात ठेवायचं आहे. तुम्हाला याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत की हो, माझ्याकडे तेवढे पैसे आलेले आहेत. जेव्हा मला 5 लाख हवे होते, मी एकच इमेजिन करायची की हो, 5 लाख येत आहेत, 5 लाख आलेले आहेत, माझ्या हातात आहेत, आमचं पैशांचं काम दूर झालेलं आहे, माझी जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. मी ते पैशांचं चित्र डोळ्यासमोर आणायची तुम्हाला सांगते. तेवढं केलं, पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्या, पॉझिटिव्ह वाईब्स दिल्या की हेच तमालपत्र उशीखाली ठेवायचं. आता मी रात्री झोपायची तिथे उशीखाली ठेवायचे. हे सकाळी उठल्यात सगळ्यांच्या अगोदर उठा, नाही तर जेव्हा उठाल तेव्हा उठा. उठल्यानंतर काय करायचं, उशीखालून हे काढायचे, कापराची वडी घ्यायची, याच्यावर ठेवायची आणि कापुरासोबत हे तमालपत्र पेटवायचं, प्रज्वलित करून टाकायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्री झोपायला जाल, सेम ही क्रिया करायची. तोच अंक, तेच लिहायचं, उशीखाली ठेवायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी झोपून म्हणजे सकाळी उठाल तेव्हा हे जाळायचं. असं कमीत कमी तुम्हाला 16 दिवस करायचं आहे. किती? 16. कमीत कमी 16 आणि जास्तीत जास्त तुम्ही 21 दिवस करू शकता. तुम्हाला सांगते, जर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला अनुभव आला तर सोडून द्या, पुढे करू नका. जसं मी ठरवलेलं की मी 16 दिवस करेल, पण तिसऱ्याच दिवशी माझं काम झालं. तिसऱ्याच दिवशी त्या व्यक्तीने पैसे पाठवले, मी पुढे केलं नाही. एकदा काम झालं की पुढे करण्याची गरज नाही. पण तुमची कितीही मोठी इच्छा असेल, कितीही मोठं काम असेल, तुम्हाला सांगते अवघ्या काही तासात, अवघ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला पुरेपूर त्याचा अनुभव येईल. जी काही पैशांची अडचण असेल ती पूर्णतः दूर होईल. पैसा, धन, संपत्ती सगळं तुम्हाला प्राप्त होईल. कर्ज कमी होईल. कुणाचं घेणं देणं असेल ते सगळं काही नीट होईल. खूप साधी सोपे रेमेडी सांगितलेली आहे. आवर्जून करा, मनापासून करा, विश्वासाने करा. कुठलीही टेक्निक असेल, जेव्हा विश्वासाने करतो 100% त्याचा अनुभव येतो. बऱ्याच वेळा तुम्ही म्हणतात, आई तुम्हाला अनुभव येतो, आम्हाला का नाही? तर मी नेहमीच सांगते, मनापासून करा, पूर्ण विश्वासाने करा. अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जी विश्वासाने केली तर ती आपल्याला मिळत नाही. मी जी पण रेमेडी करते मी पूर्ण पॉझिटिव्हिटीने करते. ती हो किंवा न हो, पण माझ्या बाबतीत मी सांगेल तर 100% मला प्रत्येक रेमेडी साथ देते.